प्रेज द लॉर्ड. सर्व मराठी ख्रिस्ती बंधू भगिनींना प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये पुन्हा एक वर सलाम. प्रगटीकरणाचा अभ्यास आपण करत आहोत. आतापर्यंत आपण 15 अध्यायापर्यंत आलो आहोत. मागच्या 7व्या भागामध्ये 15वा अध्याय आपण पूर्ण केला. आता आपण 16व्या अध्यायामध्ये जाऊया. त्या अगोदर छोटी प्रार्थना करू. प्रेमळ पवित्र स्वर्गीय पित्या, धन्यवाद करतो, स्तुती करतो प्रभू. तू आमचं सहाय्य करीत आहे आणि हे पुष्कळ कठीण असलं तरी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य केलं आहे. आतापर्यंत उपकार मानतो. आता पण तू सहाय्य करावे आणि जो अभ्यास आहे तो आमच्या लाभासाठी व्हावा, आमच्या तयारीसाठी व्हावा, हीच आमची प्रार्थना आहे. मान महिमा गौरव तुला देतो. आम्ही तर अयोग्य दास आहोत, कबूल करतो. छोटीशी प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. तर आता आपण 16व्या अध्यायामध्ये येऊया. 16वा अध्याय जो आहे तो 7 वाट्यांचा न्याय असा आहे. पूर्ण अध्यायामध्ये 7 वाट्यांचा न्याय आपल्याला दिसून येतो. 15व्या अध्यायाच्या 8व्या वचनात लिहिले आहे, आपण मागच्या वेळेला बघितले, देवाच्या तेजापासून आणि त्याच्या पराक्रमापासून जो धूर निघाला त्याने मंदिर भरले आणि त्या 7 देवदूतांजवळच्या 7 पिढ्या संपेपर्यंत कोणी मंदिरात जाऊ शकला नाही. त्याचा अर्थ आपण बघितला की मंदिरात जाणे आता 7 वाट्यांच्या न्यायाच्या अगोदर कोणी मंदिरात जाऊ म्हणजे प्रार्थना करू शकत नाही. हा न्याय जो आहे तो आता अनिवार्य आहे. आपण आता पहिलं वचन वाचूया. 16 अध्यायाचे पहिले वचन. नंतर मी मंदिरातून निघालेली मोठी वाणी ऐकली. ती त्या 7 देवदूतास म्हणाली, जा आणि देवाच्या क्रोधाच्या 7 वाट्या पृथ्वीवर ओता. प्रियांनो, प्रभू दयाळू आहे, पवित्र आहे, प्रेमळ आहे, सर्व काही आहे. परंतु देवाचे जे गुणधर्म आहे त्यामध्ये एक महत्त्वाचा असा गुणधर्म आहे की प्रभू न्याय करतो. देव न्याय करतो. न्याय करणे हे प्रभूसाठी अनिवार्य आहे. आणि जरी अगोदर तो पुष्कळ दया दाखवतो, करुणा दाखवतो, तरी त्याने आतापर्यंत अनेक वेळा न्याय केलेला आहे आणि न्याय हा जरुरी आहे. आणि म्हणून आता हा शेवटचा जो न्याय आहे, जो 7 वाट्यांचा न्याय आहे, तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पहिली वाटी आता आपण बघूया दुसऱ्या वचनामध्ये. मग पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली, तेव्हा ज्या माणसांवर त्या श्वापदाची खूण होती आणि जी त्याच्या मूर्तीला नमन करत होती त्यांना वाईट आणि त्रासदायक फोड आले. आता पृथ्वीवर कोण लोक आहेत? खास करून जे प्रभूच्या समोर पश्चाताप करीत नाहीत आणि त्याच्या न्यायास देखील ते जुमानत नाहीत. आणि अशा लोक आणि त्यांच्यामधूनही ज्या लोकांनी श्वापदाची खूण करून घेतली आहे आणि खास करून त्यांच्यावर आता हा पहिली वाटी जो आहे त्याचा न्याय त्यांच्यावर येतो आणि त्यांना वाईट आणि त्रासदायक असे फोड आले. या ठिकाणी आपण ही गोष्ट वाचतो. ही पीडा म्हणजे मिस्रामध्ये असताना जी पीडा आली होती तशीच बहुतेक ही पीडा आपल्याला दिसते. आणि हे फोड जे आहे ते कदाचित म्हणजे अशा प्रकारचे फोड आहेत की जे बरे होत नाहीत, दीर्घकाळ बरे होत नाहीत आणि त्यांची पीडा पुष्कळ मोठी असते. तर ही पहिली वाटी या ठिकाणी आपल्याला दिसून येते. दुसरी वाटी 16 अध्यायाचं 3रे वचन. मग दुसऱ्या देवदूताने आपली वाटी समुद्रात ओतली, तेव्हा त्याचे पाणी मेलेल्या माणसाच्या रक्तासारखे रक्त झाले आणि समुद्रातील सर्व जिवंत जीव मेले. खूपच भयंकर अशी गोष्ट आहे. समुद्रावर म्हणजे कोणत्या समुद्रावर या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले नाही. कदाचित एक समुद्र असेल बहुधा आणि त्याच्यावर अशा प्रकारे ही वाटी ओतली जाते आणि समुद्राच्या पाण्याचे रक्त होते. आणि हे अत्यंत वेगळ्या हे मेलेल्या माणसाच्या रक्तासारखे रक्त होऊन जाते. ही फार कठीण गोष्ट आहे. कारण आपल्याला ठाऊक आहे एखादा मनुष्य मेला तर त्याच्या रक्ताला अतिशय दुर्गंध येतो
आणि त्या दुर्गंध असं अख्खं समुद्र जर असा झाला तर ही किती भयंकर गोष्ट आहे प्रियांनो. अशा प्रकारे आणि अख्खा समुद्र असे बनतो, त्याचा तो दुर्गंध दूरपर्यंत नक्कीच जात असेल. तर ही दुसरी वाटी आहे. त्याच्यानंतर चौथ्या वचनामध्ये, मग तिसऱ्या देवदूताने आपली वाटी नद्या आणि पाण्याचे झरे यावर ओतली, तेव्हा त्यांचे रक्त झाले. पुन्हा या ठिकाणी नद्या आणि पाण्याचे झरे हे किती कोणत्या क्षेत्रातील आहेत आणि किती त्याचा व्याप आहे हे लिहिलेले नाही. कदाचित थोड्या काही प्रमाणात असेल, परंतु पुन्हा त्याचे रक्त झाले. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा त्यांनी छळ केला, अनेकांचे त्यांनी रक्त पाडले, म्हणून जणू काही देव आता त्यांना रक्त प्यावयास देतो. त्यांनी पवित्र लोकांचे रक्त पाडले, म्हणून तू त्यांना रक्त प्यावयास दिले आहे, याला ते पात्र आहे, असे 6व्या वचनात आपल्याला दिसून येते. आणि 7व्या वचनाच्या 7वं वचन आपण वाचूया. आणि मी वेदीला बोलताना ऐकले की, होय हे प्रभू सर्वसत्ताधारी देवा, तुझे न्याय खरे आणि नीतीचे आहेत. खरोखर न्याय करणे जरुरी आहे आणि देवाचे जे न्याय पृथ्वीवर येतात ते खरे आणि नीतीचे न्याय आहेत. अशा रीतीने कोण म्हणत आहे? वेदी बोलत आहे. तर ही झाली तिसरी वाटी. चौथी वाटी, मग आता 8वे वचन आपण वाचूया. मग चौथ्या देवदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली, तेव्हा त्याला असा अधिकार दिला होता की त्याने अग्नीने माणसास करपून टाकावे. आणि माणसे मोठ्या उन्हाने करपली, तेव्हा त्यांनी ज्याला त्या पिडांवर अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा केली आणि त्यांनी त्याला गौरव देण्यासाठी पश्चाताप केला नाही. जसे आपण अगोदरच ऐकले आहे की खरोखर माणसे आता पश्चाताप करण्याच्या मनस्थितीत नाहीत. ते पश्चाताप करत नाही, उलट ते देवाच्या नावाची निंदा करतात. मनुष्याचं हृदय एक विशिष्ट समयानंतर मनुष्याने जर आपलं हृदय कठोर केलं तर त्यानंतर काही काळानंतर ते पुन्हा पश्चातापी बनू शकत नाही आणि ते अधिक आणि अधिक कठीण होत जाते. आपण मिस्राच्या ताब्यातून म्हणजे फारोच्या ताब्यातून जेव्हा इस्रायलाचा जी सुटका झाली त्यावेळेला फारोने जसा आपला स्वभाव दाखवला, तो फारो कधीही नम्र झाला नाही आणि त्याने त्याचे हृदय कठोर केले. तसेच या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. आणि आता त्याच्यानंतर आपण पाहतो 5वी वाटी. मग 5व्या देवदूताने आपली वाटी त्या श्वापदाच्या सिंहासनावर ओतली, तेव्हा त्याचे राज्य अंधकारमय झाले आणि लोकांनी कष्टामुळे आपल्या जिभा चावल्या आणि आपल्या कष्टामुळे आणि आपल्या फोडामुळे त्यांनी आकाशाच्या देवाची निंदा केली आणि त्यांनी आपल्या कर्माचा पश्चाताप केला नाही. तर 5वी वाटी जी आहे श्वापदाच्या सिंहासनावर ओतली जाते आणि त्याचे राज्य अंधकारमय होते. अंधकार म्हणजे सूर्यप्रकाश कमी होतो आणि अशा रीतीने पुष्कळ त्रास आणि वेदना त्यांच्या चालू होतात. आता आपण येतो 6वी वाटी 12 वचन. मग 6व्या देवदूताने आपली वाटी मोठ्या फरात नदीवर ओतली, तेव्हा सूर्याच्या उगवतीपासून जे राजे येणार त्यांची वाट सिद्ध व्हावी म्हणून तिचे पाणी आटून गेले. फरात किंवा युफ्रेटिस नदी, आजकाल फरात नदी पुष्कळ चर्चेत आहे, कारण की फरात नदी किंवा युफ्रेटिस नदी जी आहे तिचे पाणी आत्ताचपासूनच आटण्यास सुरुवात झाली. पुष्कळ ठिकाणी ती जणू काही ड्राय आणि सुकलेली दिसून येत आहे. फरात नदीचं काय विशेष आहे प्रियांनो? येणाऱ्या काळामध्ये फरात नदीमधून एक मार्ग तयार होणार आहे. जी हर्मगेदोनची लढाई होणार आहे त्या लढाईमध्ये अनेक राष्ट्रे इस्रायलाच्या विरुद्ध येतील आणि त्यांना तिथे येण्यासाठी मार्ग हा युफ्रेटिस नदीमधून तयार होणार आहे आणि म्हणून ही नदी जी आहे ती आटली जाणार आहे.
असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. येणाऱ्या दिवसामध्ये बहुतेक करून 2 प्रकारचे राष्ट्रगट, इस्रायलच्या विरुद्ध 2 प्रकारचे राष्ट्रगट तयार होतील. एकाला आपण वेस्ट कॉन्फेडरसी म्हणतो, पश्चिमी राष्ट्रगट, आणि दुसरा जो आहे ईस्ट कॉन्फेडरसी म्हणजे पूर्वी राष्ट्रगट. तर बहुतेक करून पश्चिमी राष्ट्रगटात इंग्लंड, फ्रान्स वगैरे वगैरे देश असतील असे आपल्याला दिसते. तसेच पूर्वी गटात रशिया, तुर्कस्तान इत्यादी देश असतील. आणि ही दोन्ही गटे राष्ट्रे इस्रायलाच्या विरुद्ध एकवट होतील. अशुद्ध आत्मे त्यांना प्रभावित करतील. आणि या हर्मगिदोनच्या लढाईचे एक वर्णन यहेजकेलच्या 38 अध्याय आणि याच्या 16व्या वचनात दिले आहे. ते पण मी वाचतो. आणि तू ढगासारखा देश झाकायला येशील. अरे गोगा, शेवटल्या दिवसात असे घडेल की मी तुला माझ्या देशावर आणीन, अशासाठी की राष्ट्रांच्या समक्ष मी तुझ्यामध्ये पवित्र मानला जाईन, तेव्हा त्यांनी मला जाणावे. तर या वचनानुसार प्रभूच त्यांना घेऊन येत आहे. आपल्या इस्रायल राष्ट्राच्या विरोधात अनेक लोकांना एकत्र करून जणू काही प्रभू त्यांना घेऊन येत आहे. कारण की प्रभूचा उद्देश या ठिकाणी हाच आहे की मी तुझ्यामध्ये पवित्र मानला जावा, आणि हे त्यांनी जाणावे, बाकी लोकांनी जाणावे. आणि हे प्रियांनो, ह्या लढाईचा एंड जो आहे, ह्या लढाईचा हर्मगिदोन लढाईचा जो शेवट होईल, आणि शेवटी जणू काही चा पूर्ण पराभव होत आहे किंवा झाला आहे असे वाटेल, तेव्हाच प्रभूचे दुसरे आगमन, दृश्यरूप आगमन या पृथ्वीवर होईल. जकर्याच्या पुस्तकात त्याचे वर्णन आहे. आणि त्याचे पाय जैतुनाच्या डोंगरावर टेकतील, आणि तो आपल्या शत्रूंचा नाश करेल. आणि त्याचं वर्णन पण आपण मागे बघितलं आहे. 14व्या अध्यायात आपण पाहिलं आहे की द्राक्ष कुंडात ते तुडवले जातील आणि त्यांचे रक्त बाहेर येईल. अशा रीतीने ह्या लढाईचा अंत होईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला ही 6वी वाटी दिसत आहे. पुढे 15 वचनामध्ये आपण वाचतो, पहा मी चोरासारखा येतो, आपण नागवे चालू नये आणि आपली लाज लोकांनी पाहू नये, म्हणून जो जागृत राहतो आणि आपली वस्त्रे राखतो तो सुखी. अचानक मध्येच प्रभूचं वचन अशा रीतीने आपल्याला दिसून येत आहे. असे दिसते की प्रभू ही ताकीद त्या लोकांना देतो जे त्या दिवसामध्ये विश्वासणारे बनतील, आणि त्यांची जसे आपण 14 अध्यायामध्ये पाहिले गव्हाप्रमाणे कापणी केली जाईल. अर्थात हे खरं आहे की त्या दिवसामध्ये विश्वासी बनून राहणे हे अतिशय कठीण होईल. काही लोकांना फार हे जवळजवळ अशक्य आहे असे वाटेल. म्हणून कदाचित प्रभू त्यांना हे वचन सांगत आहे की तुम्ही आपली लाज लोकांनी म्हणून जागृत राहा आणि आपली वस्त्रे राखा. म्हणजे आपण त्यावेळेला लोकांनी प्रभूच्या चरणाजवळ नेहमी बसून राहणे कितीतरी जरुरी गोष्ट राहील. असो, आता 7वी वाटी, शेवटची वाटी आहे. 7वी वाटी 16 अध्याय याचं 17वं वचन. मग 7व्या देवदूताने आपली वाटी अंतराळात ओतली, तेव्हा मोठी वाणी मंदिरातून राजापासून निघाली. ती म्हणाली, झाले. तेव्हा विजा आणि वाणी झाल्या आणि गडबडाट झाले आणि मोठा भूमिकंप झाला. तो इतका मोठा होता की पृथ्वीवर माणसे झाली तेव्हापासून असा भूमिकंप कधी झाला नव्हता. अशा प्रकारे 7वी वाटी आपल्याला दिसून येते. झाले या ठिकाणी आपण हा शब्द वाचतो, झाले. झाले म्हणजे काय? आता न्याय पूर्णच झाला आहे आणि देवाचे राज्य आता सुरू झालेच आहे, जवळजवळ सुरू झालेच आहे. परंतु ह्या शेवटच्या न्यायात देखील पुढे हे दिसते की मोठा भूमिकंप होतो, इतका मोठा की कधी यापूर्वी असा झालाच नाही. आणि पुढे आपण असे वाचतो की 21व्या वचनात लिहिले आहे, सुमारे 1 मन वजनाच्या मोठाल्या गारा आकाशातून माणसांवर पडल्या. तेव्हा गारांच्या पिडेमुळे माणसांनी देवाची निंदा केली, कारण ती पिडा अत्यंत भारी होती. शेवटची पिडा ही पण अतिशय भयंकर आणि भारी अशी आहे.
आणि लोक पश्चाताप करत नाही. जसे आपण अगोदरच पाहिले त्याप्रमाणे लोक पश्चाताप करत नाही. तर अशा प्रकारे हा 16व्या अध्यायातला न्यायाचा म्हणजे वाट्यांचा जो न्याय आहे तो अशा प्रकारे पूर्ण होतो. आता 17व्या अध्यायाच्या आपण नुसतं सुरुवात करण्याच्या अगोदर थोडंसं इंट्रोडक्शन किंवा प्रस्तावना आपल्याला असणे जरुरी आहे. प्रियांनो, आपण ह्याचा अभ्यास केला नाही. सुरुवातीला प्रकटीकरण 2 आणि 3 अध्यायामध्ये 7 मंडळांविषयी चर्चा करण्यात आलेली आहे. आणि ह्या 7 मंडळा कोणत्या कोणत्या आहेत? इफिस आहे, स्मरणा आहे, परगम आहे, थुतिरा आहे, सार्दिस आहे, फिलाडेल्फिया आणि लावदिकिया अशा ह्या 7 मंडळाविषयी लिहिले आहे. तर ह्या 7 मंडळांचं काय वैशिष्ट्य आहे? खरं पाहिलं तर ह्या 7 मंडळ्या ह्या स्थानिक म्हणजे वेगवेगळ्या स्थानामध्ये असणाऱ्या जवळपासच फार एकमेकांपासून लांब नाही जवळपासच्या ह्याच मंडळ्या आहेत. परंतु जरी ह्या त्या काळामधल्या स्थानिक मंडळ्या होत्या तरी त्या प्रातिनिधिक आहेत. म्हणजे पुढे ज्या वेगवेगळ्या मंडळ्या येणार आहेत त्यांचे जणू काही या ठिकाणी प्रतिबिंब अशा स्वरूपात ह्या मंडळ्या आहेत. आणि म्हणून ह्यांचं जे वर्णन आहे आणि ह्यांच्याविषयी ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या समजणे हे आमच्यासाठी फार आवश्यक आणि जरुरी आहे. त्यानंतरच आपल्याला 17व्या अध्याय बाबेल काय आहे हे आपल्याला समजून येईल. पहिली मंडळी होती इफिस आणि ह्या इफिस मंडळीबद्दल प्रभूने इफिसचा अर्थ आहे डिझायरेबल किंवा आवडती. पहिली मंडळी ही प्रभूच्या दृष्टीने चांगली आणि आवडती होती. तथापि त्यांच्यामध्ये एक गोष्ट झाली की त्यांनी पहिली प्रीती सोडून दिली. आणि प्रभू म्हणतो की जर तुम्ही पहिली प्रीती सोडून दिली तर तुमचा दिवा त्या ठिकाणाहून मी काढून घेईन. अशा प्रकारे प्रभूने इफिसबद्दल म्हटलं आहे आणि खरोखर असे झाले. इफिसमधील मंडळी नंतर राहिली नाही. त्यानंतर दुसरी मंडळी आहे स्मरणा किंवा स्मुर्णा. आणि ह्या मंडळीचं वैशिष्ट्य असं आहे की तिचा पुष्कळ छळ झाला. तथापि तरीसुद्धा त्यांनी प्रभूला ते धरून राहिले. तर छळ सहन करणारी मंडळी असा स्मरणाचा लौकिक आहे. आणि प्रियांनो, आजपर्यंत गेल्या 2000पेक्षा अधिक वर्षामध्ये छळ सहन करणाऱ्या अनेक मंडळ्या झाल्या. पण त्यांचे जणू काही प्रतिबिंब या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि प्रभू म्हणतो मी तुला शेवटपर्यंत विश्वासू राहा, मी तुला जीवनाचा मुकुट देईन. त्याच्यानंतरची जी मंडळी येते तिचं नाव आहे परगम किंवा इंग्रजीमध्ये परगमॉस. आणि ह्या परगमचा अर्थ आहे जगाशी जडलेली किंवा मॅरीड टू द वर्ल्ड. जणू काही सैतानाने पाहिले की छळ केल्याद्वारे मंडळांचा नाश होत नाही. तेव्हा त्याने काय केले? तेव्हा त्याने जगाला मंडळीत घुसवले. पुष्कळ लोक ख्रिस्ती होऊ लागले. कॉन्स्टंटाईन नावाचा बादशाह होता आणि त्याने ख्रिस्ती धर्माचा त्याने स्वीकार केला. तो खरोखर त्याचा पालट झाला होता किंवा नाही ते आपल्याला ठाऊक नाही. परंतु त्याने ख्रिस्ती होणे ही गोष्ट प्रतिष्ठेची बनवली. अनेक लोक त्यामुळे ख्रिस्ती होऊ लागले. पुष्कळ लोक ख्रिस्ती होऊ लागले. आणि अशा रीतीने जग मंडळीत घुसले. कारण की तारण वगैरे ह्या गोष्टीची गरज नव्हती आणि प्रत्येकजण फक्त त्याच्या डोक्यावर पाणी शिंपडले की बाप्तिस्मा झाला असे म्हणून तो ख्रिस्ती बनवला जात असे. तर ही परगमॉस किंवा परगम नावाच्या मंडळीची हे वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर आता पुढची मंडळी जी आहे तिचं नाव आहे थुवतिरा किंवा थायतिरा. प्रियानो, अनेक लोक बाहेरचे लोक मंडळीत घुसल्यामुळे मंडळी कोणी चालवावी, कशी चालवावी असा मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि आपोआपच मग एक सेवा करणाऱ्या लोकांचा उदय झाला. मंडळीमध्ये सेवा करणारे आणि प्रीस्ट किंवा याजक यांचा एक वर्ग त्या ठिकाणी तयार झाला. थायतिरा किंवा थुएतिराचा अर्थ आहे सुगंधी अर्पणे, सॅक्रिफाईस ऑफ परफ्यूम्स. आणि आपल्याला आता असे दिसून येते, समजून येते की
ही मंडळी पुढे आणखीन त्याचं जे वर्णन आहे त्यावरून आपल्याला दिसून येते आणि प्रभूच्या दासाला जे समजले त्याप्रमाणे थायतिरा मंडळी म्हणजे ही रोमन कॅथलिक मंडळी असल्याचे समजते. त्यानंतर आपल्याला माहिती आहे 14व्या-15व्या शतकामध्ये तारण हे केवळ विश्वासाद्वारे आणि कृपेमुळे होते ही गोष्ट समजली मार्टिन लुथर आणि इतर लोकांना, आणि त्यांनी मग त्या ठिकाणाहून ते नंतर रिफॉर्मेशन ज्याला म्हटलं गेलं, सुधारणा, तर तो सुधारण्याचा जो मोठं काम झालं त्याद्वारे प्रोटेस्टंट मंडळांचा उदय झाला. तर थायतिराच्या नंतर जी मंडळी येते तिचं नाव आहे सार्दिस. सार्दिस म्हणजे उरलेले किंवा रेमनंट्स. अशा प्रकारे प्रोटेस्टंट मंडळांचा उदय झाला. त्यानंतर परंतु अर्थात सार्दिस जरी निघाली तरी बऱ्याच गोष्टी त्यांच्या तशाच राहिल्या होत्या. त्यानंतर 1825च्या सुमारास काही लोकांना असे वाटू लागले की जरी रिकव्हरी झाली, जरी रोमन कॅथलिकमधून प्रोटेस्टंट बाहेर आले तरी अनेक गोष्टी तशाच राहिल्या. मूळ मंडळी इफिसस जी होती किंवा त्या काळात जी मंडळी होती त्या स्वरूपात आज आपण नाही आहोत अशी जाणीव अनेकांना झाली. त्यामध्ये जेन डार्बी नावाचे प्रभूचा अँग्लिकन मंडळीचा एक दास होता आणि त्यांनी आणि इतर अनेक लोकांनी वेगळी बैठक सुरू केली. त्यामध्ये त्यांनी सांगितले की कोणताही देश, कोणताही भाषा कोणी असो, मोठा लहान कोणी असो, प्रत्येकजण तेवढाच प्रभूसाठी मूल्यवान आहे. आणि अशा रीतीने त्यांनी वेगळी अशी आपली एकत्र येण्याची गॅदरिंग सुरू केली आणि ती मंडळी म्हणजे फिलाडेल्फिया आहे. फिलाडेल्फिया म्हणजे बंधुजनांची मंडळी. फिलाडेल्फियाचा अर्थ आहे बंधुप्रीती. आणि शेवटी पुढे त्याच्यानंतर काही समस्या निर्माण झाल्या आणि खास करून आपल्याला एक गोष्ट समजते, देवाने आपल्याला त्याचं वचन आपल्या हातात दिलेलं आहे आणि पवित्र आत्मा, दोन्ही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे. वचनात काय लिहिले आहे आणि पवित्र आत्मा आपल्याला काय सांगतो, हे दोन्ही जेव्हा संगती चालतात, एकाबरोबर दुसरा चालतो, जसं रेल्वेचे रूळ आहेत तसं जेव्हा हे चालतं तेव्हा सर्व गोष्टी चांगल्या असतात. परंतु वचन एक सांगतं आणि देवाचा आत्मा दुसरं सांगतो. ह्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट जर सुरू झाला तर समस्या निर्माण होते. बंधुजनांच्या विषयात असं म्हटलं जातं की त्यांनी देवाच्या वचनाला अधिक महत्त्व दिलं आणि त्यामुळे काही ठिकाणी थोडं मागे गेले. आणि त्यानंतर शेवटची जी मंडळी आहे तिचं नाव आहे लावदिकिया. लावदिकियाचा अर्थ आहे लोकांच्या मताप्रमाणे चालणारी, म्हणजे पवित्र आत्म्याच्या नव्हे तर लोकांच्या मताप्रमाणे चालणारी मंडळी. अशा प्रकारे ही 7वी मंडळी या ठिकाणी आपल्याला दिसते. तर प्रियांनो, खास करून आता आपल्याला पुढे जो विचार करायचा आहे तो थायतिरा या मंडळीविषयी, म्हणजे रोमन कॅथलिक मंडळीविषयी. ते आपण आता पुढच्या भागामध्ये त्याचा अभ्यास करू. आतापर्यंत प्रभूने थोडंफार आपल्याला पुष्कळ सहाय्य केलं आणि जरी पुष्कळ दुर्बलतेमध्ये आपण हा अभ्यास केलेला आहे तरी प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ. छोटी प्रार्थना करू. आमच्या थोर दयाळू प्रेमळ पवित्र देवबापा, आम्ही धन्यवाद करतो, स्तुती करतो, तू आमचं सहाय्य केलं आहे प्रभू. आणि हा जो अभ्यास आम्ही करत आहोत तो केवळ ज्ञान संपादन करणे असा नसून केवळ आम्ही तयार व्हावे आणि तुझ्या येण्यासाठी तयार व्हावे हीच आमची प्रार्थना आहे. आणि तू आमचं सहाय्य कर. छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड.